काय बघ त्या पेपर मध्ये तेच याचा छळ त्याचा छळ. मला जावाई पण तसाच निघाला, माझ्या पुढचा छळ करतोय. राम राम बाबा. काय रामराम, बसा. रागातच दिसतंय. आले का जावे बाबू तुम्ही? माझ्या पुढचा छळ करायला काय? तिथेही छळ इथेही छळ. हो बाबा, माझ्या सख्या बायकाला न्यायला आलोय. अरे कसला उछळ, बोला पोरीला. सुमन, ए सुमन, तुला बाहेर आहे बघू. कशाला आलाय तुम्ही? आणि एवढे दिवस होता कुठं? कुठं वाटता? अगे लहान लेकर ठेवून आलीस. तुला लेकराची डायबे आहे की नाही? मला विचारतोस कुठं होता? अगं मी माझ्या कामात चुकलेला असतो. अरे तू इकडं कुठं आलीस गावभर? ओ जावे बापू, माझ्या पोरीला उनकी बोलायचं काम नाही, सांगून ठेवतो. हो मामा, तुमच्या पोरीला विचारा काय छळ केला तिचा. अहो तुम्हाला सांगतो, ही बाई कारणाशिवाय भांडण करून आली. या घरातली काय बी कामं करीत नाही. हिकडची गाडी तिकडे नाही. ही नुसती मोबाईल वर आणि टीव्ही वर बसलेली असते, नदीतल्या म्हशीसारखी फटकाल घालून. काय का सुमन, हे जे म्हणतात बरोबर आहे का? नाही आबा, खोटं बोलतात हे. मी खोटं बोलतोय? आबाच्या डोक्यावर हात ठेवून सांग मी खोटं बोलतोय म्हणून. आबा रोज दारू पिऊन येतात, मला नाही आवडत. हो मामा, दारू कोण पेत नाही हो. अहो अख्खी दोन्ही पिते, मी काय इकडे पितो? अहो दिवसभर राब राबतो, मेहनत करतो, पोराला सांभाळून दुकान सांभाळतो, शेतीत काम करतो. अहो धक्का लावतो म्हणून मी रातच्याला थोडीशी पितो. अहो तुमच्या पोरीला विचारा, कसली मी कमी पडू देतो काय? काय का सुमन, हे जे म्हणताय बरोबर आहे का? तू म्हणते की ते तुझा छळ करतात, तुला त्रास देतात काय? आता बोल ना. आबा मला नाही जायचं यांच्याकडे. माझ्या मनाविरुद्ध लग्न झालंय आणि मला नाही आवडत हे. काय का सुमन, तुला यांचं तोंड बघवत नाही. मग पोरग कसं आलं? ते रागात झालं. मला माहित आहे तू सारखी इकडे काय येतेस. तुझ्या ह्या गावात लपड आहे म्हणून सारखी येतेस. अहो जाऊ बापू, माझ्या पोरीचं लफडं नाही हो. तुम्हाला माहित नाही का? अहो लहानपणीची आई गेली तेव्हापासून तिचं संगोपन मीच केलं. बेटा जातो त्यांच्यासोबत. आबा काही झालं ना तरी मी जाणार नाही. नाही येणार? ठीक आहे, आजच्याच मला सोडचिठी दे, मी दुसरं लगीन करतो. हे बघ, या वर्षी शेतीचं लई पैसे आले. ती आपल्या गावातली सायली नव, ती बाजीशी लगीन करायला तयार आहे. ती तुमच्या गावात आली या तिच्या नातेवाईकडं. आता तिला फोन लावतो. हॅलो सायली, हा कुठं आहेस ग? आलीस नव? अगं ऐकलंस का, बायकोला मी आजच्या सोडचिठी देतोय. आपण दोघं लगीन करूया. माझ्याकडे लय पैसे आले ते शेतीचं. हा ये लवकर ये, वाट बघतो तुझी. नाही येत ना? सायली येते बघ. आलीस की? ये सायली ये. काय हो बाबूराव, तुमची बायको तुम्हाला सोडचिठ्ठी देते ना? वय ह्या सोडचिठ्ठी आणि वा मोकळा आपण लगीन करूया. हो मामा, ती नॅनो खटारा माझ्याकडे टाकली. सायली बघा BMW चालवायला लई मजा येते. तुझा नवरा बघ काय म्हणतो ते. हो, असं चुकीचा निर्णय नका घेऊ हो. मला खूप पश्चाताप झालाय. मी नाही वागणार असं चुकीचं. अय बाई, आमच्या चांगल्या संसारात विष नको कालवूस. जाऊ बापू, असं नका करू. तुला कशाला झालाय, दुसऱ्या लग्नाचा विचार करू नका. हो मामा, मी दुसरं लगीन बिगीन काय करत नाही. सुमनला धडा शिकवण्यासाठी हे समजा नाटक केलं. सायलीने मला साथ दिली. वा 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 वा. जाऊ बापू, आता सुमनची आजची पुरणपोळी खाऊन जा. हो मामा, आम्ही गरीब माणसं, पुरणपोळी कशाला बनवतो? हो गल्लीतलं एखादं कोंबडं बघून आलं, झणझणीत असं बनवा.